आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। इंस्टाग्रामवर केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना भवानी नगर मध्ये घडली आहे। आकाश चौगुले असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे राजेश उर्फ तात्या पवार, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकाश पवार आणि राजेश उर्फ तात्या पवार हे दोघे नातेवाईक असून तू माझ्या बहिणीचा फोटो इंस्टाग्राम वरती मेसेजद्वारे मला का पाठवला असा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले आणि त्यांची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार यांच्याकडे गेले। राजेश पवार याने त्याच्या हाताने आकाश चौगुले याचा जोरात गळा पकडून आणि दाबून त्याला उचलून त्याच्या घरासमोर पडलेल्या दगडावरती जोरात आपटले। आकाश निश्चित पडल्याचे पाहून राजेश हा तिथून त्याच्या मोटरसायकलवरून पसार झाला। वालचंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुनगे आणि पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली। पोलीस अधीक्षक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती दिली। वालचंद नगर पोलीस ठाण्याची 3 पथके बारामती तालुका आणि इंदापूर मध्ये रवाना केली। आरोपी कडबनवाडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी ही कामगिरी केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।